तालुक्यातील जवळगाव इथं पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यावर मान्यवरांची भाषणे झाली। पंजाबराव पाटील यांनी वंचितांसाठी कार्य केलं, शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना न्याय दिला, त्यांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलंय। माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी त्यांना अभिवादन केलंय। माझे बंधू पंजाबराव पाटील जवळगावकर यांचा आदर्श घेऊन राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे। या भागातील जनतेच्या आशीर्वादाने शेवटपर्यंत जनतेसाठी लढणार असल्याचं जवळगावकर यांनी सांगितलं। या पुण्यतिथी कार्यक्रमात हदगाव हिमायतनगर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। आज दादांची 25वी पुण्यतिथी आहे। या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो, त्यांनी जे स्वतःच्या कर्तृत्वावर त्या ठिकाणी जनतेची सेवा केली, आजही जनतेमध्ये सर्वसामान्याचा नेता म्हणून त्यांचं 25 वर्षानंतर सुद्धा आज गावोगाव त्यांचं नाव निघते, त्यांची लोक आठवण काढतात। मी ईश्वराला एवढंच प्रार्थना करतो की त्यांच्याच पावलावर पाऊल, त्यांच्याच पद्धतीने चालण्याची मला सुद्धा ईश्वर त्याच पद्धतीने सद्बुद्धी देव, आणि मी सुद्धा प्रयत्न करेल की माझ्या दादांच्या संस्कार, त्यांच्या पावलावर पाऊल, त्यांनी ज्या पद्धतीने सेवा केली ती सेवा शेवटपर्यंत करण्याचा मी प्रयत्न करेल, हेच मी या निमित्ताने आपल्याला सांगतो। साहेब, उद्या नगरपंचायतचा निकाल लागणार आहे, जनतेचा कौल काय असणार? मी आता उद्या निकाल आहे, उद्या मतमोजणी आहे, आणि मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की ठीक आहे, मला विचारण्यापेक्षा जनतेला आपण त्या ठिकाणी विचारलं तर माझ्या मते जनतेच्या मनात काय आहे, जनतेने त्या ठिकाणी काय ठरवलं हे तुम्हाला त्या ठिकाणी जनता खरी सांगू शकेल। कारण मला तर असं वाटतंय की जनतेने हा काँग्रेस पक्षाला निश्चित कौल दिला असावा, आणि उद्या ते आता आपल्या मतमोजणीच्या माध्यमातून समोर येईल। काँग्रेसची परिस्थिती काहीतरी येत असताना भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे काल आमदार प्रज्ञाताई सातव यांचा। त्यानंतर आपल्या देखील पोस्ट सोशल मीडियावर झळकत आहेत की जवळगावकर एकनिष्ठ राहिले अशा। नाही, मी मागही सांगितलं, आजही सांगायलो, मला जायचं असलं तर मी ज्यावेळेस राज्याचे नेते अशोक चव्हाण साहेब गेले त्याच वेळेस कदाचित गेलो असतो, पण मला त्या ठिकाणी ज्या पक्षाने मला खूप काही दिलं आणि ज्या पक्षाच्या विचारधारेचे आम्ही जुडलेलो आहोत, म्हणून त्या ठिकाणी ज्यांनी पक्ष सोडून गेले त्यांना एवढंच सांगायचं आहे की काँग्रेस पक्षामुळे ज्यांची ओळख झाली होती, निदान त्या पक्षाला तरी बैमान व्हायला पाहिजे नव्हतं, असं मला वाटते।